दिवंगत अजित आशाताई आनंदराव पवार यांचं भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावे ही छत्रपती मराठवाड्याच्या वतीने मी मागणी केली होती. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई अजितदादा पवार यांना मी आणि आमचे युवा नेते पारदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मराठवाड्यात दादांचं भव्य स्मारक व्हावं अशी मी राज्य शासनाकडे मागणी केली. ते स्मारक कुठं? छत्रपती संभाजीनगरमध्ये अजितदादांनी जी सारथीसाठी बिल्डिंग दिलेली म्हणजे इमारत, त्याच्यासमोर जलसंपदाची जमीन आहे, तिथं आम्ही मागणी केली सारथीच्या बिल्डिंगसमोर. याचं काही निवेदन ते दिले का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्र वहिनी यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली मराठवाड्याच्या वतीने. दादांचं फार मोठं योगदान आहे. हां, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते कामं झाले असं काही? दादांचं मोठं योगदान आहे. सारथीची बिल्डिंग दिली दादांनी, घाटीची मोठी सर्जिकल बिल्डिंग दिली, कुलताबाला ट्रामा केअर सेंटर दिलं आहे. असे बरेच योजना आहेत. कारण मराठवाड्यासाठी मोठे बॅरेज जाळं पसरलेले दादांनी, त्याच्यामुळे हजारो एकर शेती सिंचनाखाली आली. स्मारकाबरोबरच काय काय होणं आवश्यक आहे तिथं? स्मारकामध्ये दादांचं म्हणजे बरेचसे योजना राबवलेल्या दादांच्या नेतृत्वाखाली, विकासभिमुख योजना. नाही, त्याचं काही त्या स्मारकामध्ये काही तैलचित्र वगैरे काही? तैलचित्र लावणार आहे ना. अच्छा. दादांचे आतापर्यंतचे निर्णय झालेले ऐतिहासिक निर्णय केलेले कार्य काय आवाहन करणार तुम्ही आता शासनाला? नाही, शासनाकडे मागणी केली आहे. शासनाने आम्हाला आश्वासन हे दिलेलं आहे, सप्टेंबरमध्ये मीटिंग लावणार आहे. त्यासाठी आम्ही त्याचा पाठपुरावा करणार मराठवाड्याच्या वतीने.